रात्री भांडे घासलेले भांडे लावते. इथे बाबूला मी गरम पाणी केलं आहे आणि प्यायला. इथे माझ्या हसबंडला गरम पाणी ठेवलेलं आहे. तर मी इथे गरम पाणी ओतते बाबूच्या बॉटलमध्ये. जास्त गरम झालं थोडंसं कोमट पाणी ओतलं, साधं पाणी ओतलं. औषध तयार झालेलं आहे. माझं औषध तयार झालेलं आहे. खूप पाणी गरम आहे. तर आपण नंतर थंड करायला ठेवूया, नंतर पिऊया. तोपर्यंत आपण बुर्जी करून घेऊया. बुर्जी करून घेऊया. त्यासाठी मी कांदा कापते. टमाटर धुवून घेते. टमाटर टाकतो आता. आता एखाद्याचं पीठ मळून घेते. रुद्रा तुला यायचं नाही बाहेर, तू तिकडेच बस. थांब, मी आली. 2 मिनिटं थांब. शुरू चाव म्याव कर. चाव म्याव. चाव म्याव कर. पकड कुठे आहे ती? पकड. ड्रॉ मध्ये टीव्ही कडचा ड्रॉ आहे ना, नीट बघशील तर दिसेल. तर ते आता मला आठवत नाही, पण बघा आहे. आता मी बाबूला परत गरम पाणी करायला ठेवले. तरी नाश्त्याची वेळ झाली. त्याला मी सेरेलेक्स बनवते. 10 to 24 मंथचा आहे माझा बाबू. आता 10th मंथचा आहे ना, म्हणून आम्ही त्याला यूज केले. खूप चांगलं आहे, खूप हेल्दी, छान टेस्ट आहे. पावडीने पण खातो. माझं हे कधीचं थंड झालेलं आहे. मला लक्षातच नाही प्यायचं. आता लवकर पिऊन घेते.
सॅरेलक्स तरी संपायला आलंय, आणावं लागणार आहे. कारण हे 2 टाइम आम्ही देतो, सकाळी देतो आणि संध्याकाळी देतो. म्हणजे भाजी चपाती पण बनवून झालेली आहे. फटाफट मी सोन्या, तू डॅडा बोलवतोय. हे बापू, डॅडा बोलवतोय बघ. येते लवकर सोड, लवकर लवकर आहे, लवकर आहे. थोडा पातळ मस्त छान पैकी भुर्जी रेडी झालेली आहे. आता आपली चपाती रेडी. चपाती पण मस्त छान रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हा आजचा नाश्ता माझा, म्हणजे माझ्या हस्बंडचा. तर बाबा सकाळ सकाळ चपाती टाकणार. चहा देऊया मस्तपैकी. गॅस बंद करू नको, गॅस बंद नको करायला. दूध ठेवूया तापायला. चहा सर्व करूया आता. छानपैकी स्मेल येते मस्त. हा झाला माझा चहा रेडी. मी आता मम्मीच्या घरी आलेली आहे बाबूला झोपवायला. आणखी बाबूचा पाळणा बघा, तुम्ही बघू शकता इकडेच असतो. आणि तो कसं दिवसभर खाली असतो, वर त्या मला काम करून देत नाही. म्हणून आता आपण माझ्या जुलीकडे काल माझ्या जुलीचा बड्डे होता. ही माझ्या जुलीची रूम आहे, ही बघा तुम्ही बघू शकता. जुली, काल जुलीचा बड्डे होता. तर माझ्या भावाने मस्त केक बनवलेला, नॉनव्हेज केक. म्हणजे डॉगीचा केक असतो ना, म्हणजे चिकन मटन आणि व्हेजिटेबल थोडं मिक्स करून अंडं आणि त्याने असं काहीतरी बनवलेलं, पण खूप छान केलेलं. कारण की आम्ही तर खाऊ शकत नाही. डॉगचा केक होता, म्हणून आम्ही आमचं स्पेशल आणलेला केक. पण मी काल तिचं सेलिब्रेशन करतावेळी मी काल व्हिडिओ कॉलच विसरली, कारण की खूप उशीर झाला होता. आणि त्याच्यामध्ये बाबू पण चिडचिड करत होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, त्याला दाता येतात म्हणून चिडचिड करतो आहे. आणि त्याला खोकला पण झाला आहे, सर्दी पण झाली आहे. म्हणून आता पण बघा त्याने नाश्ता काहीच खाल्ला, तो कालपासून काय खातच नाही. 6th फ्लोअर आणि मम्मी राहते 4th फ्लोअरला. मी आली माझ्या घरी बाबूला सोडून. हे माझं घर तुम्ही बघू शकता. माय न्यू हाऊस. ही एवढी मोठी स्पेस आहे मस्त. ही इथे लिप आहे, लिप समोरच माझं घर आहे. जय जय सद्गुरू समर्थ. तर आपण जाऊया माझ्या घरी. फर्स्ट ऑफ ऑल चप्पल इथे काढूया. हे माझं घर. आम्ही आलो माझ्या घरी. छानपैकी ही आमची लग्नाची फ्रेम. फर्स्ट ॲनिव्हर्सरी भेटली, म्हणजे आत्ताच माझी ॲनिव्हर्सरी झाली नोव्हेंबरला, 23 नोव्हेंबर. ही माझी TV. मी इथे व्हिडिओ बनवते. हे माझं मंदिर. ही पण मला फ्रेम भेटलेली ॲनिव्हर्सरीला.
स्वामींची फ्रेम पण मला ॲनिव्हर्सरीला भेटलेली ही गिफ्ट. मूर्ती पण आहे, पण सध्या आता घरामध्ये पूजा करायची आहे ना, अजून पूजा केली नाही आहे. ही माझी बाल्कनी. हे कबूतर बघा हुर्र उडाला. हे जे आहे कपाट, कारण की इकडे एक फिक्स कपाट आहे. इकडे माझ्या बेडरूममध्ये एक फिक्स कपाट आहे, म्हणून आम्ही ते पण यूज करतो आहे. आता आम्हाला हे कपाट नको आहे सध्या, म्हणून आम्ही गावी पाठवणार आहे. मग आता माझ्या हजबंडची जेव्हा मुहूर्त निघेन तेव्हा ते जाणार है ना प्रशांत. तुझं मुहूर्त आलं की मग ते कपाट गावी जाणार की नाही. व्हिडिओ काढते मी. मस्त व्ह्यू आहे माझ्या इथे बघा, किती छान व्ह्यू आहे, किती छान, खूप सुंदर व्ह्यू आहे. असं सकाळचं उठल्याचं खूप छान वाटतं. सकाळचं 5:30ला ते समोर मंदिर आहे. मंदिर एवढा छान आवाज येतो ना सकाळी 5:30ला. मस्त आहे. बाल्कनी एकदम छान व्ह्यू आहे, असं मस्त बघा, तुम्ही बघू शकता. मस्त व्ह्यू आहे, छान, खूप छान वाटतं. तर बघू पावसामध्ये कसं वाटतं. पावसाळ्यामध्ये इथे आम्ही डॉगीला काल सगळ्यांना मी हे केलं, केक दिला. केक जसं की मी तुम्हाला सांगितलेलं काल. ह्याच्यामध्ये आता मी मालवणी मसाला ॲड केला आहे आणि आता मी तंदुरी मसाला ॲड करते ह्याच्यामध्ये. बस, जास्त काय एवढं मी ॲड करत नाही. आपलं घरचं सगळं सामान, माझं सगळं मसाल्याचा डब्बा आहे. हां, आणि थोडं तेल. हे घी नाही आहे, ह्याच्यामध्ये मी तेल काढलेलं आहे. मॅरिनेशन करतो. ती पाणी टाकत नाही, पाणीने एवढं काही बरोबर लागत नाही, म्हणून मी तेल घेते. थोडंसं तेल घ्यायचं, तेलाने चांगलं लागतं, सगळीकडे लागतं. हे बघा किती छान लागले. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान लागलेले मॅरिनेशन. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते, मग सकाळी करायचं. तर उद्या मी हे सकाळी नाश्त्याला करणार आहे. आता शनिवार पण आहे ना. आपण फ्रीजमध्ये ठेवूया. माझा फ्रीज बघा, मी फ्रीजमध्ये ठेवते. इथे खाली ठेवलेले आहे मी, हे बघा. आता जे थोडे भांडे आहेत ते भांडे असून घेऊया आणि खाली जाऊया बाबूकडे. चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब्स करा. तुम्हाला मी माझी मी नवीनच व्हिडिओ बनवते, तर मी कशी तरी एडिट करायला शिकते. आपलं व्लॉग कसं एडिट करायचं मी असं यूट्यूबला बघून वगैरे करते. थोडीफार काय मिस्टेक झाली असेल तर त्यासाठी खूप सॉरी, पण मी शिकणार. मला जेव्हा टाईम, मला कसं माझा बापू 12:30 कधी 12ला झोपतो, त्याच्यानंतर मी रात्री एडिट करते.
की मला दिवसभर बिलकुल पण टाईम नाही भेटत. मी असं जेवण करता हे कॅमेरा चालू करून मी शूट करते. तर प्लीज मला सपोर्ट करा, असंच प्रेम देत जावा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा.